एमपीएससीची एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे मित्रांनो. सरळ सेवा जाहिरात आली. गट लिपिक पदाची जाहिरात अपलोड झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख किती, वय, पात्रता, फी, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती कोणती पहा एकाच व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पाहूया संपूर्ण जाहिरात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे. सरळ सेवेच्या जाहिराती कोण घेणार, कोण परीक्षा घेणार अशा पद्धतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच आता 2026च्या ज्या काही परीक्षा असतील त्या होतील, एमपीएससी मार्फतच घेतल्या जातील आणि त्यातलीच पहिली सरळ सेवेची जाहिरात गट क ची आलेली आहे मित्रांनो. गट क ची जाहिरात जी होती कंबाईनमध्ये, त्याच्यामधली जी बेलिफ व लिपिक या पदासाठी जी होत होती त्या एका पोस्टसाठी तुम्हाला सेपरेट सरळ सेवेची जाहिरात आयोगानं आता प्रसिद्ध केलेली आहे. मुंबईचे नगरपाल, त्यांना शरीफ म्हणतो आपण, त्या कार्यालयात बेलिफ व लिपिक पदाच्या जागा आलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये बेलिफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 अंतर्गत तुम्हाला अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे 17 जून, म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होते ते 7 जुलैपर्यंत. 17 जून पासून 7 जुलैपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकताय. शेवटची तारीख आहे शुल्क भरण्याची 10 जुलै 2026. चला जरा पद पाहून घेऊया. तर पदसंख्या आपल्याला टोटल दिलेली आहे 20 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ज्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 3 पदे, अनुसूचित जमातीसाठी 2, विमुक्त जाती अ साठी 1, भटक्या जमाती ब याच्यासाठी 1, भज क साठी जागा नाहीये, भज ड साठी 1, इतर मागास प्रवर्गासाठी 6, विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाहीये. त्याच्यानंतर SC/BC साठी सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 3 आहेत, आर्थिक दुर्बल घटकसाठी 3 आहेत. एकूण 20 जागा आहेत. अराखीव सुद्धा पद नाहीये, ओपन साठी सुद्धा पद नाही. यासाठी 20 पदे टोटल अशी जाहिरात आलेली आहे. ठीक आहे. आता या पदसंख्येमध्ये वाढ होऊ शकते का, तर निश्चितपणानं या पदसंख्येमध्ये वाढ होऊ शकते. ओपनच्या सुद्धा जागा येतीलच अशी चर्चा आहे. पण बघूया आता सध्या तरी या 20 पदांसाठी जाहिरात आलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर आयोगाच्या संकेतस्थळावर एक करिक्युलम प्रसिद्ध होईलच. ठीक आहे. त्यांचं प्रसिद्धीपत्रक या संदर्भामध्ये येईल. तुम्हाला 10 जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. नॉन क्रिमिनल कुठलं लागणार आहे प्रस्तुत संवर्गासाठी, जर आर्थिक वर्षाचं तर 26-27चं लागणार आहे आपल्याला. नॉन क्रिमिनल असू दे, कुठल्याही जातीचं सर्टिफिकेट आहे त्याचा 3 वर्षाचं उत्पन्न म्हणजे नॉन क्रिमिनल आणि तो दाखला आपल्याला लागतो, तर तो 26-27 सणामध्ये पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 1 जून 2026 पासून 31 मार्च 2027 पर्यंतचा व्हॅलिडिटी असणारा दाखला आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, चला आता वेतन श्रेणी पाहूया. तर वेतन श्रेणी S6 आहे. 19,900 ते 63,200 पर्यंत वेतन आहे. पात्रता भारतीय नागरिकत्व असला पाहिजे. वयोमर्यादा दिनांक 1 ऑक्टोबर 2026 रोजी एवढी वयोमर्यादा आपल्याला पाहिजे, म्हणजे किमान 19 वर्ष पूर्ण पाहिजेत. आणि मागाससाठी 38 असतं, पण आता इथं जागाच नाही आहे ओपनची, त्यामुळं इथं दिलेलं नाही. मागासवर्गीय असेल तर 43, 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. खेळाडूंसाठी सुद्धा 43 आहे, 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहेच. माजी सैनिकसाठी 43 + 3 वर्ष सेवेचा कालावधी वगळता. आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 45 आहे. शैक्षणिक अर्हता काय पाहिजे तुम्हाला, तर एक संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्याच्या समतुल्य असणारी कोणती अर्हता आपल्याला असली पाहिजे, म्हणजे कुठल्याही शाखेतली एक पदवी असेल तर चालते. ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. दुसरं काय पाहिजे, तर अंतर्वासीयता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असले पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे अंतर्वासीयता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव लागणार आहे. ठीक आहे. आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक, अशा 3 आहेत. दुसरं आहे टंकलेखन अर्हता, ज्याच्यामध्ये बेलिफ व लिपिक संवर्गासाठी जी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे त्यासोबत टंकलेखन 30 पाहिजे मराठी आणि इंग्रजी 40, दोन्हीपैकी एक असेल तरी चालेल. ठीक आहे. मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट किंवा मग इंग्रजी टायपिंग पाहिजे 40 शब्द प्रति मिनिट. त्याच्यानंतर संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र मग किंवा तुमचं संगणक टेक्नॉलॉजी, असं दोन्हीपैकी एक तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सूट कोणाला असते याच्यामधून टायपिंगमधून, तर दिव्यांग जे उमेदवार असतात त्यांच्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीपर्यंत 2 संध्या देण्यात येतात.
परीक्षा पद्धती कशी असणार आहे आपण जाणून घेऊया. तर परीक्षेची एकूण एकच टप्पा असणार आहे. लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. आता सरळ सेवा आहे म्हणजे एकच लेखी परीक्षा होणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. 2 प्रश्नपत्रिका मात्र असणार आहेत. 2 पेपर होणार आहेत, ज्याच्यामध्ये एकूण गुण 400 तर प्रत्येकी 200 गुण असलेली एक प्रश्नपत्रिका असेल, ज्याच्यामध्ये पहिला पेपर हा मराठी इंग्रजीचा असेल. 50-50 प्रश्न असतील प्रत्येकी आणि 100-100 गुण. त्यासोबत दुसरा पेपर असेल सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी. त्याचे 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी. अशी 400 गुणांची परीक्षा तुमची होणार आहे आणि ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. प्रत्येक पेपरला तुम्हाला 1-1 तास असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एकच परीक्षा होणार आहे बेलिफ लिपिक पदासाठी, एक सरळ सेवा असल्यामुळं. आता अभ्यासक्रम तुम्हाला आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आणि एक्झामिनेशनमध्ये सिलेबस ऑफ एक्झामिनेशन असे टॅब दिलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रम उपलब्ध होईल आणि आपण सुद्धा याचा अभ्यासक्रम देणारच आहे. याला निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो, निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. जसं आयोगाचं आहे त्या पद्धतीचं हो असेल. तुम्हाला या पद्धतीची कागदपत्र लागणार आहेत. जाहिरातीच्या अनुषंगानं SSC किंवा HSCचा पुरावा असेल, शैक्षणिक अर्हता असेल, टंकलेखन प्रमाणपत्र असेल. तुम्ही जर कुठल्या मागासवर्गीय प्रवर्गामध्ये असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर लागेल. ठीक आहे. ह्या पद्धतीचे तुम्हाला जे डॉक्युमेंट तुमच्या कॅटेगरीनुसार असतात ते सगळे लागणार आहेत. ती कागदपत्र तुम्ही तयार ठेवा आणि फॉर्म तुम्ही भरायचा आहे. आता परीक्षा शुल्क किती आहे? तर जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी 294 आहे. फक्त माजी सैनिकासाठी 44 रुपये आहे आणि ही नॉन रिफंडेबल आहे. एकदा भरला फॉर्म फी भरली की पैसे परत मिळणार नाहीत. तो मागाच्या जागाच नाहीयेत ओपनच्या, त्यामुळे तिथं फीचं दिलेलंच नाही. 294 मागासवर्गीयांसाठी आहे. ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही शुल्क सुद्धा भरू शकताय आणि फॉर्म सुद्धा भरू शकताय. तर लवकरात लवकर ही सरळ सेवा आहे, त्याचा फायदा घ्या आणि आयोगाचा आता इथून पुढे सगळ्या परीक्षा घेईल अशा आपण आशा करूया. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सोबत राहा. धन्यवाद.